आपण पाहतो आत्ताच ज्येष्ठ नागरिक स्पर्धेतील पहिल्या गटातील स्पर्धा पार पडलेली आहे. 55 ते 60 गटातील स्पर्धा पार पडली आहे. आता जे नागरिक आहेत हे 60 पासून पुढच्या वयोगटातील नागरिक या ठिकाणी भाग घेत आहेत. खरोखर ज्येष्ठ नागरिक संघानं केजमध्ये हे एक अनोखा उपक्रम आज आयोजित केलेला आहे आणि आपण पाहताय की अनेक नागरिकांनी यामध्ये अतिशय उत्साहानं सहभाग घेतला आहे. कारण केज शहरामध्ये आरोग्यविषयक जी एक मोहीम राबवली जाते ज्यामध्ये वॉकिंग किंवा फिरायला जाणं खूप महत्त्वाचं आहे. सकाळी संध्याकाळी अनेक नागरिक फिरायला जातात. मात्र त्यांच्या या जाण्याला आणि उपक्रमाला बळ मिळावं म्हणून ज्येष्ठ नागरिक संघानं आज या ठिकाणी वॉकिंग स्पर्धा ठेवलेली आहे. या ठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद बी आपण पाहतो आहोत. एक पहिला गट आत्ताच आपण बघितलं पार पडलेला आहे. आता दुसऱ्या गटातली स्पर्धा सुरू होते ज्यामध्ये 60 वर्षापासून पुढचे सगळेच आपण म्हणूया या ठिकाणी सहभागी होत आहेत आणि 2 राऊंड यांनासुद्धा पूर्ण करायचे आहेत. पहिल्या गटालाही 2च राऊंड दिले होते. आता याही गटाला 2 राऊंड पूर्ण करायचे आहेत. आपण बघूया आता या गटामध्ये कोण बाजी मारते ते. सर, अंधारे सर, यादव सर, जाधव सर, खडबडे सर, गाबडे सर, साखरे सर, दांगट पाटील आणि मोरे सर आहेत का सगळे? हां, तर हा संघ आपण बघू शकतो. हा दुसऱ्या राऊंडला किंवा 2 राऊंड हे ज्येष्ठ नागरिक पूर्ण करणार आहेत. हे नागरिक जे आहेत ते 60 वर्षापेक्षा अधिकचे आहेत. मग कुणाचं वय 65 असेल, कुणाचं 70पर्यंत सुद्धा असू शकतील कुणाचं. तर असे नागरिक आता भाग घेणार आहेत. भारत माता की चला स्टार्ट. शाबाश शाबाश शाबाश, व्हेरी गुड. चला चला चला. 60 ते 65 वयोगटातील हा टीम आता सोडलेली आहे ना आपण बघू शकतो. यामध्ये सध्या त्यांच्यात ही स्पर्धा जोरदार आहे. अगदी बोराडे साहेब सध्या तर पुढं आहेत. आमचे LD यादव, माजी सैनिक खडबडे सर, साखरे सर, रामचंद्र जाधव साहेब बँकेत खूप नोकरी केली. स्पर्धेत टिकून राहण्याचा प्रयत्न त्यांचाही. GB गदळे सर आरामात मामला चालू आहे. एकूणच मजेशीर हा एक. अंधारे साहेब आहेत आणि नुकतेच रिटायर झालेले मोरे सर. बहुतेक त्यांनी विचार केला आहे जसं आरामात तर निवृत्तीनंतर जसं जीवन जगायचं तसं तिथंसुद्धा बहुतेक त्यांचा विचार दिसतो. हे बघा, आपण वसंत महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ही सगळी स्पर्धा सुरू आहे. या ठिकाणी प्रेक्षक बी मोठ्या संख्येनं आहेत जोश द्यायला. एकूणच केज शहरामध्ये आता क्रीडाविषयक वातावरण चांगल्या प्रकारे रुजलेलं आपल्याला दिसतं आहे. मोठ्या संख्येनं नागरिक वॉकिंगला निघत आहेत. खरं तर 1 मेला आमचा विचार आहे 40 वर्षापासून पुढच्या गटामध्ये महिला आणि पुरुष सगळ्यांच्या या स्पर्धा आयोजित करून त्यांच्या या उत्साहाला कुठंतरी बळ देण्यासाठी नक्की प्रयत्न केले जातील. आपण बघू शकतोय सध्या तरी बोराडे साहेब आणि त्यांच्या पाठोपाठ आमचे माजी सैनिक LD यादव आहेत. जोरदार टसल आहे, वॉकिंग आहे. 60 वर्ष पूर्ण झालेले त्यांना, विशेष म्हणजे 60 वर्षाच्या पुढील मंडळी हे. शबाश शबाश शबाश, व्हेरी गुड. आणि खडबडे सर बी गाडी ढक मारती पण मागा नाहीत. 100% खूप खास. वा, जोश आहे जोश. व्हेरी गुड व्हेरी गुड. वा वा वा, शाबाश शाबाश. नक्कीच नक्कीच तुमचं बघून अनेक जण आता उतरणार आहे त्या मैदानात. शाबाश. यस, 2 राऊंड त्यांचे पूर्ण व्हायचे. पहिला राऊंड त्यांनी पूर्ण केलेला आहे. आणि जोडी आपण बघताय मागं बँकेतील रामचंद्र जाधव सर आणि GB गदळे सर. खरं तर 65-67 वर्ष वय असताना ही मंडळी या ठिकाणी ह्या स्पर्धेत उतरलेली आहे. यांचं कौतुकच केलं पाहिजे. खरं तर 65 वर्षाच्या नंतर बी यांचं आहे. आणि
माग आणखीन 1-2 स्पर्धक आहेत ज्यांनी आरामात अंधारे साहेब आहेत आणि त्याच्याही माग आमचे मोरे सर आहेत. आणखी राऊंड राहिला ना. चला चला चला, शाबाश मोरे सर, शाबाश. नाही सोडायचं नाही. चला चला, पूर्ण करा स्पर्धा. तुम्हाला जोश द्यायला एवढे थांबले. चला शाबाश. तुम्हाला सरकारनं रिटायर केलंय, लोकांनी नाही. चला लवकर. लोकांच्या मनात आज भी नाही. आणखी 1 राऊंड राहिलाय. राऊंड आहेत. हा नाही, आरामात करा, पण 2 राऊंड आहेत. शाबाश शाबाश. आणि आपण पाहताय 60 ते पुढील गटातले हे बोर्डे साहेब बँकेमधून रिटायर झालेले आहेत आणि यांनी चला चला फिनिशिंगला मागून पुढे येतील ते. शाबाश. आणि नंबर 2 ला LD यादव. ही स्पर्धा बघा आता वॉकिंगच्या मध्ये रनिंग बी झाली सुरू. शाबाश शाबाश. क्रॉस केल्याशिवाय नाही. शाबाश. तिसरा नंबर नाही दोघाला विभागून द्या, दोघाला काय हरकत नाही. शाबाश शाबाश. ब्रेक लागा नाही हो. तिसरा नंबर कोण द्यायचा आहे? आपण पाहू शकतोय ही 60 वर्ष वयोगटाच्या पुढील स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते आणि अंतिम स्पर्धक या ठिकाणी आता पोहोचत आहेत. एकूणच अशा प्रकारे केज शहरातील वसंत महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये अतिशय उत्साहात आणि जल्लोषात म्हणूया आपण, कारण स्पर्धक जरी त्या मानानं संख्येनं कमी होते मात्र जोश भरपूर होता. अशा प्रकारे ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली आहे.